अमोल उदयसिंह भोईटे आणि प्रभात क्रमांक हे अजून दाजी पुढे इकडे दिला होता की बापून भारतीय जनता पार्टीचा मोदी है।
प्रभाग 17 आणि 18 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब मोरे पाटील, फरांदेताई, फिरोज पठाण, त्याचबरोबर पूनम निकम यांच्या प्रचारासाठी पदयात्रा काढली। त्याचबरोबर आमच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपचे अमोलजी मोहिते हे सुद्धा या पदयात्रेत होते आणि आमच्या सर्व उमेदवारांना सातारा शहरातील सर्व प्रभागांमध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मतदार बंधू भगिनींचा आहे आणि मला खात्री आहे की लोकांच्या आशीर्वादानं, जनतेच्या आशीर्वादानं सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील। आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा अमोल मोहिते हे सुद्धा मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील। सातारकरांना आज साताऱ्यात जे बदल घडतात ते सातारकरांना दिसतात आणि सातारकरांना एक प्रगत आणि नियोजनबद्ध विकास झालेला सातारा पाहिजे आणि हा फक्त भाजपच्या माध्यमातून होऊ शकतो हे सातारकर बंधू भगिनींना मतदारांना माहिती आहे। त्यामुळे नक्की आम्हाला पूर्ण ताकद, पूर्ण पाठिंबा सातारकर मतदार बंधू भगिनींचा आहे आणि आमचे सर्व भाजपचे अधिकृत उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं विजय होणार आहेत ही वस्तुस्थिती। नमस्कार, मी नगरसेवक शेखर मोरे पाटील, प्रभाग क्रमांक 18 मधून प्रतिनिधित्व करण्याची संधी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनी मला प्रभाग क्रमांक 18 मधून नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे। तसेच माझ्याबरोबर आपल्या सातारा शहराचे होणारे नगराध्यक्ष अमोल मोहिते तसेच अनिताताई फरांदे यांच्या प्रचारार्थ आज गोडोली प्रभागातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीला भरपूर प्रतिसाद मिळाला, अतिशय चांगलं प्रतिसाद लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम आज रॅलीनं केलेलं आहे। माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे या प्रभागातून तो मी सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्या या प्रभागात गोडोली मूळ गाव तसेच जो आता वाढीव क्षेत्रातील जो भाग आलेला आहे त्रिशंकूमधला तो काही भाग असे टोटल 6574 मतदान आहे। मुळातच
जो वाढीव भाग आलेला आहे त्या भागातील सुविधा नसताना जो टॅक्स पेअर झालेला आहे वाढीव, त्याच्यातला तो टॅक्स मी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच त्या भागात ज्या सुविधा निर्माण झालेल्या नाहीत या 2-3 वर्षात त्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. गोडोली भागातील जे रस्ते कच्चे नादुरुस्त झालेले आहेत ते पूर्ण कॉन्क्रीट करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. तसेच शाळेची इमारत असेल, तसेच क्रीडा संकुल असेल, ही कामं जी गेल्या वेळेस मंजूर झालेली आहेत ती पूर्णत्वाला नेणार आहे. आमच्या तिघांनाही म्हणजे अमोल मोहिते, मी आणि अनिताताई फरांदे यांना प्रभागातून मोठ्या संख्येने बहुमताने आम्हाला निवडून द्यावं अशी मी सर्व मतदारांना विनंती करत आहे. नमस्कार, मी सौ अनिता स्वप्नील फरांदे, प्रभाग क्रमांक 18मधून. माझं शिक्षण BCom झालेलं आहे. बरं, तुम्ही निवडणुकीला उभा राहिलाय 18 क्रमांकामधनं, प्रभाग क्रमांक 18मधनं उभा राहिलाय. का म्हणून उभा राहिलेला आहे? मला या क्षेत्राची जे माझ्या घरातून सामाजिक राजकारण जे चालत आलेले आहे, जी लोकांची सेवा करण्याची संधी, ती मला पण पुढे घेऊन जाण्याची मला आवड असल्यामुळे किंवा मी बाकीच्यांचे जे प्रश्न ऐकलेत म्हणजे कोलाटवाडी, वैदवाडी असे जे काही भाग आहेत त्यांचे खूप रस्त्याचे किंवा ड्रेनेजचे, गटार, रस्ते, पाणी ह्यांचे खूप प्रश्न असल्यामुळे मला ते करण्याची संधी मिळावी. आणि जे आपला त्रिशुंक भाग जो नगरपालिकेत यावर्षी आपल्या नगरपालिकेत मिळालेला आहे, त्यांचे जे ड्रेनेजचे किंवा लाईटचे जे प्रॉब्लेम आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, ते नक्की मी सोडवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. त्रिशंकू भागांमध्ये जी घरपट्टी आहे ती घरपट्टी वाढवून घेतलेली गेलेली आहे, पण अजून सुद्धा तिथं लाईट, पाणी, गटार, रस्ते अजून पोचलेले नाही आहेत. ते जे काही रखडलेली कामं आहेत आत्तापर्यंत, ते आता मी दोन्ही महाराजांच्या माध्यमातून, जे आपले BJPचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराज यांच्या माध्यमातून जे काही आपले पुढं काही राखलेली कामं आहेत त्यांच्या माध्यमातून मी नक्कीच सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. तर आजची प्रचार रॅली झाली, त्या रॅलीबद्दल काय सांगा? आजची पदयात्रा श्रीमंत छत्रपती शिवेंद्र महाराज यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 16, 17, 18 यांच्या प्रभागातून झालेली आहे. ती खूप छान झाली आणि सगळ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आणि शिवेंद्र महाराज यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना सांगितलेलं आहे की कमळ चिन्ह देऊन आपल्या सातारा जिल्ह्याचा कसा विकास करता येईल यासाठी तुम्ही मोठ्या प्रतिसादाने सगळ्या कमळ चिन्हावर बटन दाबून सगळ्यांना विजयी करा.